इंडिया आघाडीकडे, पण तरी सुद्धा तुम्ही एम वरती बोंबलताय चुकीच्या पद्धतीनं, याचा आम्ही निषेध केलेला आहे. आणि मी आव्हान करतोय आपल्या माध्यमातून त्या नेत्यांना की तुम्ही हे डेमो करून दाखवा ना, आम्ही समोर येतो. तुम्ही सगळे पत्रकार मित्र असतील, ते कोण नाना पटोले असतील, जयंत पाटील असतील, रोहित पवार असेल किंवा शरदचंद्रजी पवार असतील, तुम्ही करा समोर डेमो, कशा पद्धतीनं सेट होतंय, काय होतंय. आता काल त्या इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांनी मिटिंग घेतली आणि कार्यकर्त्याला काय सांगितलं की 50,000चं सेटिंग भाजपनं केलं होतं, आपला विजय झाला 61,000 मतांनी. अरे किती खोटं लबाड बोलायचं तुम्ही. म्हणून जयंत पाटलांना मी आवाहन केलं, जर तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं तर 50 रुपये माझ्याकडून आणि 51 रुपये सदाभाऊंच्याकडून बक्षीस मी त्यांना देईन. ते इंजिनियर आहेत, बाहेरच्या देशात शिकलेत. असं चुकीचं लोकांना सांगू नका. आतापर्यंत तुम्ही हेच उद्योग केलेत, लोकांना सारखं ते करून लोकांच्या मनात तसं निर्माण होतंय. आता रोहित पवार ट्विट करतोय, अरे 1000 मतांनी निवडून आलाय, आपली लायकी काय, आपली क्षमता काय. पवारांचा नातू